महाराष्ट्रात 288 जागांसाठी आज मतदान पार पडलं। 6 वाजेपर्यंत हे मतदान झालं आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे। सध्या माझ्या हातामध्ये पोल डायरीचा एक्झिट पोल आहे आणि या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार, कुणाचं पारडं जड असणार, महाराष्ट्रामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाला धक्का बसणार, मोठा पक्ष कुठला, लहान पक्ष कुठला, या सगळ्यांची आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि त्यानुसार आता महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार आहे हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। तर पोल डायरीच्या या एक्झिट पोलनुसार सगळ्यात पहिल्यांदा महायुतीला किती जागा मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। जर महायुतीला आपण किती जागा मिळणार आहेत याविषयी बोललो तर 122 ते 186 जागा महायुतीला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर 69 ते 121 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। आता एकूणच या एक्झिट पोलचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ शकतं असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। पण हे सगळं जरी असलं तरी आता पक्षनिहाय कशा प्रकारची आकडेवारी असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। महायुतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भाजपला किती जागा मिळतील हे आपण पाहणार आहोत। भाजप महाराष्ट्रामध्ये 288 जागांपैकी 149 जागा लढवत आहे आणि 149 जागांपैकी भाजपला 77 ते 108 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। आता शिवसेनेला, शिंदेंच्या शिवसेनेला 27 ते 50 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि एनसीपी एपी म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। 122 ते 186 जागा महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे। आता महाविकास आघाडीचा आपण विचार करूयात। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची आकडेवारी जर आपण पाहिली तर काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। शिवसेना युबीटी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 39 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच एकूणच जर महाविकास आघाडीची आकडेवारी आपण पाहिली तर 69 ते 121 जागा महाविकास आघाडीला मिळणार असल्याचं या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष म्हणजे सगळ्यात जास्त जागा कोणाला मिळतील हे जर आपण बघितलं तर भाजपला 77 ते 108 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा कुणाला मिळतील तर भाजप 149 जागा लढवत आहे आणि त्यापैकी भाजपला 77 ते 108 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। सगळ्यात कमी जागा जर आपण बघितलं तर 59 जागा या अजित पवारांची राष्ट्रवादी लढवत आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 28 जागा मिळणार आहेत। पण सगळ्यात लहान पक्ष म्हणजे सगळ्यात कमी जागा कुणाला मिळतील हे थोडंसं शॉकिंग आहे। इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, उद्धव ठाकरेंची शिवसेना जी 95 जागा लढत आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना 16 ते 35 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। आता एकूणच जर सगळी ही आपण आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीला धक्का बसणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। दोन्ही आघाड्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती आमचंच सरकार येणार महाराष्ट्रामध्ये असं ठामपणे सांगत आहेत। पण आता एक्झिट पोलच्या वेगवेगळ्या आकडेवारी जी आहे ती समोर येत आहे। काही जण महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सांगतायत तर काही जण महायुतीचं सरकार येणार हे सांगत आहेत। पण आता पोल डायरीचा जर आपण सर्वे बघितला त्यानुसार महायुतीचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड असणार असल्याचं या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेलं आहे। खरं तर ही आकडेवारी थोडीशी शॉकिंग आहे, पण एक्झिट पोलची ही आकडेवारी आहे। खरा निकाल आपल्याला 23 तारखेला समजणार आहे, त्यामुळे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा पाहायचीच आहे। पण या आकडेवारीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। या एक्झिट पोलची आकडेवारी खरी ठरू शकते का? महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येऊ शकते? तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।